आजच्या मराठीच्या बिग बॉसच्या एपिसोड बघून मला हेच वाटत आहे, का यार मतलब किती आजकाल राकेश जो आहे ना, राकेश खूप गुस्स्यामध्ये आहे किंवा खूप फॉर्ममध्ये आहे किंवा त्याला एवढा टॉर्चर होत आहे, मेंटली एवढा डिस्टर्ब होत आहे ना राकेश. म्हणजे काल त्या विशालनं जो अटॅक केला फिजिकली अटॅक झाला. त्याच्यानंतर हे राखीचे जे काही गोंधळ चालू असतात त्याच्या मागे-मागे एवढा म्हणजे असं असं बघूनच असं वाटतंय, की यार बिचारा राकेश किती त्याच्या मागे लागलेले आहेत. किती मेंटली डिस्टर्ब दिसत आहे किंवा येऊन जाऊन त्याच्यावरच गोष्टी येत आहेत, त्याच्यावरच खापर फोडले जात आहेत. सर्व लोकं त्यालाच अटॅक करत आहेत, लिटरली करत आहेत. म्हणजे आजच्या एपिसोडची सुरुवात झाली, खूप चांगल्या रीतीने झाली. जो कालचा टास्क होता ना, तन्वीने खेळलं होतं. तन्वी कॅप्टन आहे या शोमध्ये, तुम्हाला माहिती आहे तन्वी कॅप्टन आहे. तर तन्वीला 3 अधिकार होते, की 3 लोकांना ती नॉमिनेट करू शकते. तर तिनं पण नाव घेतलं सागरचा, की सागरचा गेम तसाही नाहीये आणि तसाही ते वीक आहे. एवढा काही खास मला म्हणजे फिनालेमध्ये तो दिसत नाही किंवा तो मला वीक वाटते म्हणून त्याला चांगल्या रीतीने नॉमिनेट केलं आणि सागरचा गेम तसाही काही नाही. कोणाला स्पष्टीकरण द्यायची पर्सनली गरज नाहीये. त्याचा तसाही काही गेम नाहीच आहे. दुसरी गोष्ट तिनं जे नॉमिनेट केलं होतं ती म्हणजे राखी होती, की राखीचा मला गोष्टी आवडत नाही. जे मुद्दाम ते कार्यक्रम करते, मुद्दाम त्या गोष्टी करते आणि लिटरली त्या मुद्दामवाल्या गोष्टी नाही आवडत यार. मला एका पॉइंटवर होते, की यार काय आम्ही जो प्रोमो बघतो ना, जो प्रोमो बघून आम्हाला वाटते, की "ओह भाय गॉड! प्रोमो तर मजा येणार आहे." आणि मग जेव्हा आम्ही अक्षरशः पूर्ण एपिसोड बघतो, त्या प्रोमोच्या नादामध्ये पूर्ण एपिसोड बघतो, मग मला समजत नाही, की तो प्रोमो कशासाठी काढला होता. तो ज्या प्रोमोमध्ये तो दाखवला होता ना, त्या प्रोमोमध्ये अख्ख्या एपिसोडमध्ये दाखवलेला नाहीये. म्हणजे प्रोमो इकडे आणि एपिसोड इकडे म्हणजे ह्या दोघांचा काहीही संबंधच नाहीये. परंतु ह्या जो राखीचा वगैरे आहे, की राखी मुद्दाम नाटक करते, राखीचा हा आहे, ह्या रीतीने तन्वीने राखीला सुद्धा नॉमिनेट केलं. त्यानंतर अनुश्री आली आणि तन्वी नेहमी म्हणते, की अनुश्री एक स्ट्रॉंग प्लेयर आहे. परंतु तन्वीने अनुश्रीला नॉमिनेट केलं, की "तू अशी आहेस, तू तशी आहेस." म्हणजे काही ना काही रिझन दिलं आणि तिला सुद्धा नॉमिनेट केलं. त्यावर अनुश्री म्हणते, की "तुला स्वतःच्या ग्रुपमधल्या लोकं कमजोर असून तू त्यांना नॉमिनेट करत नाही आणि मी तुला स्ट्रॉंग वाटते, मी तुला हे वाटते. मग तू मला नेहमी म्हणतोस, की तुला स्ट्रॉंग वाटते. मी इंडिव्हिज्युअल गेम खेळते. मग तू मला कशी काय नॉमिनेट करत आहेस?" म्हणजे स्वतःच्या ग्रुपपासून, स्वतःच्या काट्या ग्रुपपासून अपोझिट जायला खेळायला आवडत नाही का? त्यावर तन्वी म्हणते, की "माझं क्लिअर आहे. मला इंडिव्हिज्युअल दिसायचं आहे ना, तर मी ज्या ग्रुप लोकांसमोर एवढे हप्ते सोबत आलेली आहे, या लोकांसोबत उठते, या लोकांसोबत खाते, या लोकांसोबत पिते, या लोकांसोबत माझा वावर आहे, या लोकांसोबत माझी फ्रेंडशिप आहे, त्या लोकांना मी कशाला नॉमिनेट करू? म्हणजे कशाला? मला पुढे जाऊन त्यांच्यासोबतच खेळायचं आहे. मला तुम्ही आवडत नाही, तुम्ही मला वीक वाटता आणि ह्या जागी कधी मला विचार करा, ह्या जागी अनुश्री असली असती, तर काय केलं नसतं?" मतलब खूप लोकं म्हणतात आणि कमेंट सुद्धा करतात, की आता करतील किंवा तन्वीने फक्त मतलब पाहिजे स्वतःच्या ग्रुपचे लोकं वीक आहेत. मतलब रेवा बघा, दीपिका बघा, दीपाली बघा, ह्या दोघांना नॉमिनेट केलं नाही. सागर कारंडेला तसा बी तो वीकच आहे. अनुश्रीला आणि राखीला नॉमिनेट केलं. आता मला सांगा ह्याच जागी अनुश्री असली असती, तर तिनं आपल्या टोळीच्या ग्रुपच्या लोकांना वोट केलं असतं का? की तुम्ही नॉमिनेशनमध्ये जा म्हणून. तिनं अपोझिट ग्रुपलाच अटॅक केलं नसतं ना. तिनं राकेश बापटला अटॅक केलं नसतं. तिनं दीपालीला अटॅक केलं नसतं. तिनं रेवाना अटॅक केलं नसतं. जो एवढा मिरवत आहेत ना, आता मला सांगा तन्वी कॅप्टन झालेली आहे आणि तन्वीची टीम कोणची आहे? काटा ग्रुप आहे. तर ती आपल्या काटा ग्रुपच्या विरुद्ध कशाला जाईल? मग एवढ्याच विरुद्ध जायचं होतं, तर मग ते नातं खोटेच होते ना. मला सांगा आपण एका ग्रुपमधून खेळतो. आपले ग्रुप्स आहेत, तर आपल्या ग्रुपबद्दल आपली लॉयल्टी पाहिजे ना. आता मला सांगा एवढे वीक टोळीनं खूप मिळवलं नाही, की आमची टोळी किती म्हटलं तरी आम्ही स्ट्राँग आहोत. टोळीबद्दल आम्ही विरुद्ध जात नाही. आम्ही एवढे मोठीचे आहोत. आम्ही एकमेकाला नॉमिनेट करत नाही. एकमेकाला स्ट्राँग आहोत, खेळत आहोत. एवढे रितेश देशमुखनी सुद्धा त्यांची तारीफ केली, की टोळी किती मला टोळीचा जो ग्रुप किती चांगला आहे. एकमेकांसाठी लॉयल्टी निभवतात, एकमेकांसाठी आहेत वगैरे, गेम वगैरे खेळतात. तर मला सांगा हीच गोष्ट आता एवढ्या जवळ गेम आलेला आहे आणि एवढ्या जवळ मी नॉमिनेशन हा खूप रिस्की आहे कारण की आता फिनाले आलेच आहे, जवळच आहे फिनाले. तर तिनं आपल्या काटा ग्रुपसाठी खेळलं आणि आपल्या काटा ग्रुप लोकांना वाचवलं आणि आपल्या काटा ग्रुपला जपलं. आपल्या काटा ग्रुपला तिनं नॉमिनेट केलं नाही. दुसऱ्या टीमला नॉमिनेट केलं. तर इथं काय चुकलं? म्हणजे विचार करा ना, एक असते ना लॉयल्टी एवढा टोळी म्हणतात. त्या टोळी ग्रुपचे त्या तिच्या तन्वीच्या जागी आले असते, तर त्यांनी सुद्धा तेच केलं असतं. मतलब हे जे आहेत ना, की तुम्ही इंडिव्हिज्युअल मग तुम्ही स्ट्राँग बघा, वीक बघा वगैरे, वगैरे. त्यावर विशाल म्हणते ह्यांचं असं डिस्कशन चालूच होता. अनुश्री आणि तन्वीचं असं कन्व्हर्सेशन चालूच होता. त्यावर विशाल म्हणते, की मला एक गोष्ट सांग, इफ मी नॉमिनेशनमध्ये असलो असतो किंवा तू मला नॉमिनेट करू शकली असतीस, तर तू मला नॉमिनेट केली असतीस का? त्यावर तन्वी म्हणते, की मी तुला नॉमिनेट केलं नसतो, कारण की तू मला वीक वाटत नाही. त्यावर मला असं झालं, की यार तो तुझ्या विरुद्ध आहे. तू तुझ्या अपोझिट आहे. तू नेहमी तिची नफरत करतेस आणि एखाद्या व्यक्ती आपल्याला आवडत नाही, आपल्याला त्याला बघायची इच्छा होत नाही. त्याला नो, नेव्हर मतलब नाही इच्छा होत. तर त्याला आपण घरामध्ये कशाला ठेवू? इफ माझ्याकडे अधिकार आहे आणि मी त्याला नॉमिनेट करू शकतो, तर मी त्याला नॉमिनेट करू शकतो. परंतु तन्वी म्हणते, की नाही तो निगेटिव्ह कॅरेक्टर असला तरी मला तो स्ट्रॉंग वाटते. म्हणून मी तुला कधी नॉमिनेशनमध्ये घातलं नसतो. कारण की हा जो क्रायटेरिया आहे ना, हा वीक म्हणून आहे. परंतु अनुश्री आहे हे मला वीक वाटते कारण की तिकडे पण खेळते, तिकडे पण खेळते. तिच्या दृष्टिकोनानं अनुश्री तिला वीक वाटते म्हणून तिने अनुश्रीला सुद्धा नॉमिनेट
नॉमिनेट केलं. ह्यानंतर ह्या सर्व गोष्टीबद्दल हे राकेश बापटला एक गोष्ट आवडली नाही, की हिनं विशालला का बरं नॉमिनेशनमध्ये नको म्हटलं, की नाही घालू शकणार कारण की मी तुला फायनलमध्ये वगैरे बघते म्हणून. ते राकेश बापटला ही गोष्ट आवडली नाही. मग राकेश बापट थोडा संतापलेला होता कारण की ऑलरेडी फिजिकल फाईट झालेल्या होत्या. ऑलरेडी हा सर्व गोंधळ चाललेला होता आणि त्याला थोडं शांतता पाहिजे होता. त्याच्यानंतर ते जाऊन वॉशरूममध्ये बोलत होते आणि तन्वी तिला सांगत होती आणि तन्वी लिटरली मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तन्वीची नोटीस केला जेव्हा ती नॉमिनेशनमध्ये कारणं देत होती ना, राखीबद्दल म्हणा, सागरबद्दल म्हणा, अनुश्रीबद्दल म्हणा ना, असा वाटत होता की तोंडातले शब्द ना खूप जपून वापरत आहे. मतलब असं असते ना, जे तन्वी आहे ना, ते तन्वी कशी आहे अशी सर, कट बोलणारी, मतलब बिलकुल फास्ट बोलणारी, बिलकुल सरळ बोलणारी, बिलकुल समोरच्या व्यक्ती आहे ना जसं सरळ बोलणारी, मतलब काही असो. ती बोलताना दिसली नाही, लिटरली दिसली नाही. असं वाटलं की शब्द जपून वापरत आहे. स्वतःच्या मधलं असं वाटत आहे की मॅनिप्युलेटिंग मधलं शब्द शांत रीतीने बोलत आहे. मतलब नॉमिनेशन पीक घालत आहे, परंतु जे त्याचे कारण आहेत ना, तेवढे स्पष्ट रीतीने आले नाहीये. राकेश बापट तिला तोच म्हणत होता, की तू नॉमिनेशनमध्ये ना खूप असा शांत वाटलीस. मतलब नॉमिनेशनमध्ये जे तन्वी कोलते आहे, जे फायर आहे, जो पहिले होता, फायर होता, ते तन्वी कोलते जेव्हा बोलते, तो फायर दिसला नाही आणि लिटरली दिसत नव्हता तिच्यामध्ये. ते बहुत शांत रीतीने, की सर्व खूप फायनलिस्ट आहेत, सर्व स्ट्रॉंग आहेत, अशी वगैरे मॅनिप्युलेटिंग करून ते नॉमिनेशनमध्ये देत होती. आणि राकेश बापटला ही गोष्ट आवडली नाही, की तुझ्यामध्ये फायर आहे, तू तन्वी आहेस, तू तन्वी कोलते आहेस. स्टार्टिंगमध्ये तुझ्यामध्ये जो फायर होता, तो फायर मला दिसलेला नाहीये. आणि ते तुझं म्हणतात तन्वी सुद्धा म्हणते, की विशालला मी नॉमिनेट का बरं करत नाही? कारण की तो मला वीक वाटत नाही. कारण की तो निगेटिव्ह कॅरेक्टर असला, तरीही तो स्ट्रॉंग आहे, तरीही तो फायनलिस्ट बनू शकते. म्हणून माझ्या दृष्टिकोनाने मी त्याला नॉमिनेट करणार नाही, की तो वीक आहे म्हणून वगैरे म्हणून. त्यावर राकेश म्हणते, की तुझ्या गोष्ट ठीक आहे, तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, पण माझ्या रीतीने विकेश बापट म्हणते द स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर मतलब ते एखादा मनुष्य असते, एखादा मनुष्याची कॅरेक्टर असते, की हा खोटं बोलते. तर मग एखादा व्यक्ती खोटं बोलते म्हणजे तो वीक आहे. म्हणजे सर्वांची बघण्याची दृष्टिकोन असते ना वेगवेगळा असते. मी त्या दृष्टिकोनाला ते बघत आहोत. आता राकेश बापटला अनुश्रीचे खोटं बोलणं आवडत नाही आणि ती वीक गोष्ट वाटली म्हणून तिला नॉमिनेट केलं. ज्या प्रकारे विशाल हा पर्सनल गोष्टी काय गेममध्ये काढते म्हणजे हा गेम न खेळता लोकांना पर्सनली अटॅक करते म्हणजे हे त्याची वीक स्ट्रॅटेजी आहे. लोकांना वीक करण्यासाठी हा स्ट्रॅटेजी अपलवत आहे. म्हणून मला तो विशाल वीक वाटते म्हणून मी त्याला नॉमिनेट करते. हा राकेश बापटची थिंकिंग आहे आणि तो तिलाच डिस्ट्रीब्यूट सुद्धा करत होता, की बघ हा तुझी पर्सनॅलिटी आहे, हा तुझा कॅरेक्टर आहे. तन्वी स्वतः म्हणत होती, की मी स्वतःचे डिसिजन घेऊ शकत नाही का? राकेश दादा हा तुझा पर्सनल इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. माझा पर्सनल इंडिव्हिज्युअल चॉईस आणि सोचण्याची क्षमता ही वेगळी आहे म्हणून मी असा विचार केलेला आहे. यांचा खूप असा गोंधळ चाललेला होता. परंतु एंड ऑफ द स्टोरी असा आहे, की राकेश बापटची स्वतःची इंडिव्हिज्युअल मत आहेत, इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे. तन्वीची इंडिव्हिज्युअल मत आहेत, इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे. पण राकेश बापटचं हेच म्हणणं होतं, की जे फायरी तन्वी होती ना, ते मला नॉमिनेशनमध्ये दिसली नाही. आता हे नॉमिनेशन वगैरे सर्वच काही गोष्ट झालं. त्याच्यानंतरमध्ये सर्वात मोठा मुद्दा, की सागर कारंडे आणि विशाल हे दोघं गार्डनमध्ये बसलेले असतात. त्यावर सागर म्हणते, की चांगलं झालं विशालला म्हणते, की चांगलं झालं तुझं नॉमिनेशननं निभून गेलं. म्हणजे लक्षात घ्या, चांगलं झालं तुझं नॉमिनेशननं निभून गेलं. तुला नॉमिनेशन म्हणजे तू अख्ख्या वीकबद्दल, अख्ख्या सीझनमध्ये मी नॉमिनेट झाला, तरीही तुला काही फरक पडणार नाही. मतलब विचार करा, की सर्व व्यक्तींना, सर्व लोकांना माहीत होतं, की विशाल हा वाईट कृत्य केलं नाही, विशालनं फिजिकल फाईट केलं नाही, विशालनं पहिले अग्रेशन दाखवलं नाही, विशालनं लिटरली वाईट केलं नाही. परंतु दुसरा व्यक्ती राहिला असता, सागर कारंडेच्या दुसरा व्यक्ती राहिला असता तर काय म्हटलं असतं, की नाही हा चुकीचा आहे, तुला चुकीचा केलास, असं तुला वागायला पाहिजेच नव्हतं, हा खरंच चुकीचा आहे असं म्हटलं असतं. आपला खरा मित्र काय असते ना, खरा मित्राची पहिचान काय असते, की आपण जेव्हा चुकीचे वागून ना तर दोन शब्द तो आपल्याला बोलू शकते आपल्या तोंडासमोर, आपली इमेजची फरक न करता, आपल्याला चापलूसी न करता खरं बोलू शकते, तो खरा मित्र. परंतु सागर कारंडेला माहीत होतं, की हे पूर्ण जे गोष्टी झालेल्या आहेत ते वाईट कृत्य विशालच्या हातातून झालेलं आहेत. तरीही त्यानं फक्त हेच गोष्ट म्हटलं, की विशाल चांगलं झालं नॉमिनेशननं ना, तुझं निभून गेलं, घराच्या बाहेर गेला असता असं बेकार झाला असता रे. आणि अजून दुसरी गोष्ट काय म्हटलं, की तुला नॉमिनेशनचा फरक पडत नाही. म्हणजे एक असते ना शेपूट, म्हणजे मी लिटरली ज्या त्याला म्हणते ना शेपटाचे काम बिलकुल व्यवस्थित करत आहे. एक असते ना चापलुसीवाला दोस्त, तुम्ही चांगलं करो, वाईट करो, खराब करो, हा करो, तो करो, जो पण करो, परंतु मी तुझी शेपूटच बनणार, मी तुझी चापलुसीच करणार आणि नेहमी चापलुसी सुरूच राहणार. सागर कारंडे तो काम बिलकुल परफेक्ट करत आहे विशालच्या बाबतीमध्ये आणि आय नो त्याला काय भेटत आहे या गोष्टीमध्ये, काय भेटत आहे आणि कोण त्याला पसंत करत आहे त्या शोमध्ये, आय डोंट नो. तर अशा रीतीने ह्या नॉमिनेशन वगैरे यांची चर्चा वगैरे चालू होती आणि नॉमिनेशनमध्ये सर्वच लोक नॉमिनेट झाले. फक्त तन्वी आणि दीपालीला सोडून हे सर्वच घर नॉमिनेटमध्ये आले. त्यानंतर तन्वी गार्डनमध्येच रडत होती
ती रडत होती कारण की राकेश बापटसोबत तिच्या थोडं डिस्कशन हे वगैरे झालं होतं. त्यावर सागर कारंडे अचानक आला. "ए कशाला रडते? ए नको 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 रडू रडू." अचानक कसं काय सागर कारंडेला एवढा माया आला. लाईक मतलब सिरियसली मी सुद्धा शॉक झाली. सागर कारंडे गेला. "हो का?" मग ते म्हणते काय झालं? मग तन्वी म्हणते मला काही सांगायचं वगैरे नाही आहे. मग वगैरे ते थोडा तिला सांगते की अच्छा मी स्वतःचा इंडिव्हिज्युअल डिसिजन घेऊ नाही शकत का? मी स्वतःचं मत मांडू शकत नाही का? असं वगैरे ते थोडा भावनेमध्ये बळते आणि बोलते. त्यावर अनुश्री येऊन सुद्धा बसते आणि अनुश्री म्हणते, अनुश्री खरंच खूप स्मार्ट आहे. अनुश्री म्हणते, "ए तुला घुटन वगैरे नाही होत का गं त्यांच्यामध्ये? मतलब छी त्यांच्यामध्ये घुटन वगैरे नाही होत का?" त्यावर तन्वीमध्ये खूप दिमाग आहे. तन्वी म्हणते, "नाही नाही नाही असं काही नाही. मला घुटन वगैरे होत नाही. मला माझे इंडिव्हिज्युअल मतं मांडू देतात. परंतु एखाद्या वेळी आपण इमोशनली होतो वगैरे." म्हणून लिटरली अनुश्री एकही मोका सोडत नाही की एखादा माणूस वीक असला, एखादा माणूस रडत असला त्याच्यावर कुऱ्हाड मारण्यासाठी आणि त्याला ब्रेक करण्यासाठी, "ए सांग तुला घुटन होत असेल ना?" मतलब काय यार ते मतलब लिटरली पूर्ण आहे. लिटरली पूर्ण नागिन आहे यार. लिटरली खरी नागिन जी असेल ना बिग बॉस हाऊसमध्ये ते मतलब अनुश्री आहे. पुढचा दिवस आला आणि पुढचा दिवस झाला, सर्व मॉर्निंग झाली, मॉर्निंगचा डान्स झाला. पण अनुश्री मॅडम बेडवरच झोपलेली होती. कारण की अनुश्री मॅडमला झोप लागलेली होती म्हणून मस्त झोपलेली होती. आणि तिकडून कुकडुकू सुरू झाला आणि तन्वी आली आणि तन्वीनं म्हटलं की "उठ गं उठ, 10 फेऱ्या मार आणि मग आपले काम वगैरे कर." पण ती म्हणते, "ए मी फेऱ्या वगैरे काही मारणार नाही." तिच्या एवढा उद्धट असते ना, ती एवढी उद्धट बोलते ना, मी काय करणार वगैरे नाही गं." आणि तिच्या 2 दिवसापासून मतलब लिटरली 1-1.5 दिवसापासून तिच्या तो चायचा पातेला जो असते ना तो तिथंच होता. मतलब विचार करा, माझी मम्मी 10 मिनिटं सुद्धा मला तो चायचा पातेला ठेवू देत नाही. कारण की जो दुधाचा चाय असते ना, त्या दुधाच्या चायमध्ये 24 तास माश्या गुडगुड 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 करत असतात. आणि जेव्हा एखादा आपण किचनमध्ये असतो ना, तेव्हा तो बघूनच एवढा इरिटेशन होते, तो बघूनच असा घाणेरडा पण वाटते. परंतु 2 दिवसापासून तिला वारंवार सांगण्यात येत आहे की भाई तू आपला पर्सनल पर्सनल घाल. परंतु ती व्यक्ती एक पातेला घासण्यासाठी एवढा दिवसभर हे करते, परंतु ती मुलगी घासत नाही. परंतु भाई लिटरली जेव्हा राकेश येते आणि राकेश तन्वीला सांगते ॲज अ कॅप्टन की यार 2 दिवसापासून तो घासलेला गेला नाही आणि चांगला वाटत नाही आहे. त्यावर ही अनुश्री म्हणते की मला नाही सांगायचं, मला काय करायचं, मला ऑर्डर वगैरे द्यायचं नाही. का बरं? हे ऑर्डर वगैरे नसते गं, हे एक नॉर्मल गोष्टी असते. आपण आपल्या घरामध्ये आपला काही काम चुकलं, आपल्याला काही करता आलं नाही, आपलं काहीतरी भांडं असतं तर आपली मम्मी आपल्याला सांगते ना, "ए घास ते लवकर, खराब दिसत आहे." ते काय ऑर्डर देत नसते आपली मम्मी. त्याच रीतीने तन्वीने सुद्धा सांगितलं, दीपालीने सुद्धा सांगितलं. परंतु ह्या अनुश्रीला नेहमी वाकड्यामध्ये जायचं असते. एवढी उद्धट आहे ती. म्हणजे ह्याच्यावरून समजून येते की ती आपल्या आईची किती ऐकत असेल, आपल्या आईची किती काळजी घेत असेल किंवा आपल्या आईची किती कामं करत असेल. म्हणजे ती नेहमी म्हणत होती की "मी घरी एकही काम करत नाही, माझी आई ती मला बेडवर आणून देते." ज्या लोक जे आई वडील असतात ना, ज्या मुलांना आई ती आणून देतात ना, त्यांचे मुलं असेच उद्धट राहतात आणि असेच एकही काम करत नाही. तिच्यामध्ये एवढा उद्धटपणा आहे ना, एवढा माज भरलेला आहे आणि ज्या प्रकारे ती बोलते एवढं इरिटेटिंग वाटते, एवढी राग येते ना तिची. लिटरली लाईक आय डोंट लाईक अनुश्री. राखी शो म्हणजे राखीला काही ना काही मुद्दे करायचे असतात, काही ना काही काडेरीती करायचे असतात, काही ना काही इरिटेशन करायचं असतं. तन्वी कॅप्टन आहे तर मग तिला कसं परेशान करायचं, मग कोणचा काय करायचं, काय नासाडी करायचं. परंतु ह्या आधीला म्हटलं होतं की तू कुकिंग वगैरे करायची नाही, तू लंचची वगैरे ड्युटी करायची नाही, रेवा वगैरे करेल. परंतु राखी मॅडम कोणाची ऐकते, ते कोणाची ऐकणार आहे का? तिनं मस्त रात्रीची डाळ वाचलेली होती आणि भात वाचलेला होता, छान रीतीने फोडणी दिलं, 4 रीतीने पाण्यामध्ये थोडासा म्हणजे भातामध्ये पाणी घातलं, थोडं गरम केलं, नवीन भाजी बनवली, हे सर्व छान केलं त्यानं म्हटलं राखीने. परंतु राखीने काय केलं, खूप सारे भांडे काढलं. मतलब कंटेस्टंटला परेशान व्हायसाठी, अजून त्याला प्रॉब्लेममध्ये घालण्यासाठी अजून खूप सारे भांडे काढलं. मतलब जे भांड्यामध्ये डाळ वगैरे होती ते भांडे अजून धुवायला काढलं. फ्रीजमधला पूर्ण फ्रीज खाली केलं, फ्रीजमधला सामान फेकलं आणि ते भांडे धुवायला घातलं. कारण की लोकांना त्रास झाला पाहिजे. आता ह्या गोष्टीचे पण 2 पर्स्पेक्टिव्ह होतात की राखीनं खूप चांगलं कृत्य केलं की बाकीचे जे भांडे वगैरे होते ते काढलं आणि बाकीच्या लोकांनी घासायचं. परंतु ह्याच्यावरून हा बी समजून येते की ते भांडे काढण्याची गरज नव्हती. जे भांड्यामध्ये जेवढं होऊ शकते तेवढं करायचं. बाकीचे भांडे असे राहू, ज्यांचे काम आहे ते करतील. परंतु तिला फक्त दीपालीला वगैरे परेशान करायचं होतं, अजून एक्स्ट्रा भांडे काढायचे होते. तर राखी शो म्हणून तिनं ते वगैरे केलं. आणि मग तन्वी म्हणते तू कशाला लंच ड्युटीला गेलीस. मग ते भांड्याचा एवढा मोठा खूप मुद्दा होते. मग अनुश्री ते भांडे घेऊन तिच्या बेडवर जाऊन ठेवते. मग बेडच्या बाजूला मग ती मधामध्ये ठेवते. मग तन्वी अजून उचलून नेते. म्हणजे खूप सारा गोंधळ होते की यार तू ते भांडे घास, कशाला भांडे काढलीस, कशाला तू भांडे काढतेस. म्हणजे ते
पूर्ण राखी जी आहे ना, राखी लिटरली पूर्ण एक राखी असते ना, पूर्ण तिच्या अवती-भोवती सर्व लोकं फिरत असतात. कारण की हे असे कांडीचोरी करते, अशा गोष्टी करते ना, पूर्ण मतलब इरिटेट करून टाकते किंवा एक असा मुद्दा काढते, की सर्व लोकं त्याच्या अवती फिरू राहतील. मतलब ॲट द एंड ऑफ द स्टोरी की राखीचं कामच आहे, की तिला मुद्दे क्रिएट करायचे आणि ते कोणत्या ना कोणत्या रीतीने मुद्दे क्रिएट करते आणि तोच सर्व चालू होता आणि त्या सर्व गोष्टी होता. परंतु त्या मुद्द्यामध्ये सर्वात हायलाईट करण्याची गोष्ट आहे, की तुम्ही म्हणजे जेव्हा नॉमिनेशन संपले होते ना, तेव्हा राखी आणि राकेश असे सोबत बसलेले होते. तेव्हा राखी येते आणि म्हणते, "अरे राकेश सोड रे, हा एक गेम आहे, हा एक रियालिटी शो आहे, एवढा काही मनावर वगैरे घेऊच नको त्या फिजिकल फाईटचा." त्यावर राकेश म्हणते, की "मी वगैरे काही हलक्यात वगैरे घेत नाही, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि मी रियालिटी शो काही मरतपर्यंत करणार नाही आहे आणि मला करायचं पण नाही आहे." त्यावर म्हणते, की "आम्ही करतो रियालिटी शो, आपण रियालिटी शोमध्ये येतो तर मग कशाला येतो?" त्यावर तो म्हणते, की "मला यायचं नव्हतं." राकेश स्वतः म्हणते, की "मला त्या शोमध्ये यायचं नव्हतं." तर मग ते राखी म्हणते, "कोणीही तुम्हाला जाणून बुजून रियालिटी शोमध्ये आणत नाही." त्यावर राकेश म्हणते, की "मी तुला सांगू का खरं कारण मी कसं आलेला आहे, मला कोण आणलेला आहे?" त्यावर राखी म्हणते, की "नको सांगूस." आता हीच गोष्ट राखी विशालला वगैरे जाऊन सांगते, थोडासा गॉसिप्स वगैरे करते. आता पुढच्या दिवशी हे जे खबर आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत पूर्ण घराला माहीत होतात आणि राखी तिकडे आपल्या केसांना मस्त क्लर करत मतलब गोल करत असते. त्यावर राकेश खूप भडकलेला असते, की "मी केव्हा तुला सांगितलं, केव्हा मी तुला म्हटलं, की असं मी शो वगैरे सोडलो वगैरे म्हणून, मला जाणून बुजून आणलं वगैरे म्हणून." त्यावर राखी वारंवार म्हणते, की "तू म्हटलं आहेस, तू असाच म्हटलेला आहेस, की तुला जाणून बुजून आणलेलं आहे. तुला म्हणजे मी स्वतः म्हटलं होतं, की मी जाणून बुजून कोण आणते रे राकेश, परंतु तू स्वतः म्हटलं होतास, की मी ह्या शोमध्ये जाणून बुजून आणलेलं आहे. मी तुला खरं सांगू का?" मग त्यावर राखी म्हणते, "तू मुलींच्या मागे गेम खेळत असते, तू हा आहेस, तो आहे." त्यावर राकेश बापेट खूप चिडलेला असते, खूप गोंधळ वगैरे होते. परंतु मी हा पूर्ण एपिसोड असा झाला, ह्या मला सांगू ह्या राखीचा गोंधळ बघायला आता आवडत नाही. म्हणजे मजा वगैरे येते राखीला बघायला, पण कॉमेडी चीजमध्ये असे मुद्दाम गोष्टी करणे किंवा मुद्दाम हे गोष्टी करणे. परंतु राकेश बापटनं खरंच म्हटलं होतं, की मी शोमध्ये कसा आलेला आहे, मी जाणून बुजून नाही आलेला आहे. मी सांगू का तुला ह्याच्या बिहाइंड ऑफ द गोष्टी काय वगैरे झाल्यात. त्यावर राखीने तिला म्हटलं पण होतं, जाणून बुजून कोणी शोमध्ये येत नाही. परंतु राकेश बापटनं स्वतः म्हणलं होतं, की मी शोमध्ये आलेला आहे आणि शोमध्ये मी कशामुळे आलेला आहे हे तुला कारण सांगू का? त्यावरून समजून येते, की तो त्याला जाणून बुजून शोमध्ये आणलेला आहे वगैरे ह्या सर्व गोष्टी. राखीनं तेच म्हटलं, परंतु राखीने अजून आपला रिॲक्ट करताना अजून एक्स्ट्रा गोष्टी म्हटलं, की "तू मुलीच्या मागे खेळतास" आणि त्याच्यामुळे हा पूर्ण गोंधळ झाला. तेवढा काही म्हणजे ह्या सर्व गोंधळ बघून ह्या सर्व गोंधळ बघून तेवढा इंटरेस्ट येत नाही. कारण की आपण बघितलंय राखीचं काय करते, काय नाही करत. तेवढा इंटरेस्टिंग एपिसोड मला वाटला नाही. परंतु तुम्हाला काय वाटलं ह्या पूर्ण एपिसोडबद्दल? तुमचे काही इंडिव्हिज्युअल मत आहेत मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.